सामना या अगोदर आपण पाहिला जे बजरंग डोंगरनाबे ब संघाने तो सामना आपल्या खिशात घातला। चांगली गोलंदाजी दीपेश फेमारेची आपण पाहिली। शेबटीचं षटक जे आपण पाहिलं तर धनाजी शेळके याने सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं। सुरुवातीचं षटक ओमकार लंगडेचं चांगलं राहिलं। गोलंदाजी ओव्हरऑल तिन्ही गोलंदाजांनी चांगली केली आणि सामन्यात तिकडे वर्चस्व प्रस्थापित केलं डोंगरनाबे संघाने। चला सामना लगेचच आपल्याला इथे सुरू करायचंय। नाणेफेक जिंकली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात सागर 11 पार्थलेने आणि त्याने प्रतिस्पर्धी संघ ओमसाई आंबळेला फलंदाजीसाठी इथे निमंत्रित केलेलं आहे। निर्धारित 3 षटकांमध्ये पाहायचं किती धावा इथे धावपलकोर जोडताना यश मिळणार आहे। जोडण्यासाठी यश मिळणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। फलंदाजांची जोडी दाखल होते। स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय पवार, नॉन स्ट्रायकिंगला जयेश पवार आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संकेतचा वापर केला जात आहे तो म्हणजे सागर 11 पार्थळीच्या वतीने। वेळेची नोंद होत आहे। सामना सुरू होते तो म्हणजेच 12:43 फटका बघा, मनमोहक नेत्रदीपक षटकार। होते चेंडूची वाट बघत होते। शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आडव्या बॅटने प्रहार केला। डीप स्क्वेअर लेग रिजन्सी मरेशीच्या पलीकडे षटकार मिळवला फलंदाज अक्षय पवारने। अक्षय पवार त्याचबरोबर जयेश पवार, ऋषी पवार असे सगळे पवार बंधू ओमसाई आंबेच्या वतीने चांगली फलंदाजी करताना आपण बघत आहोत। ओमसाई आंबेच्या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा यंग ब्लड आहे, युवा खेळाडू आहेत। गोलंदाजीत सुद्धा चांगली कामगिरी ओमसाई आंबेची होत असलेली आपण अनेकदा पाहिलेली आहे। टार्गेट अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। टार्गेटची असेसमेंट तुम्हाला करता आली पाहिजे। सुरुवातीचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना ठरवता आलं पाहिजे की 3 षटकांमध्ये किती धावा पुरेशा असू शकतात। त्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पुढे नेली पाहिजे। आखूड टप्प्याचा चेंडू स्लोवर बाउन्सर गोलंदाजाने हाताळला। आपल्या भात्यातील महत्त्वाचं अस्त्र बाहेर काढलं आणि तेच करावं लागेल कारण फलंदाज अक्षय पवार नाबाजलेले फलंदाज आहेत। मोठे फटका खेळण्यासाठी ते जाणले जातात। चांगले तंत्रशुद्ध फटके अक्षय पवारच्या बॅटमधून आपण बघतो। इम्प्रोवाइज क्रिकेट सुद्धा तो चांगल्या पद्धतीने खेळतो। मागच्या बाजूने फटका दरम्यान खेळला गेलेला आपण बघत आहोत। उजव्या स्टेच्या बाहेर आणखी एकदा गेले। लॉंग वे शेफल देन एक्झिक्युटेड फॉर रन्स। आणखी एक चांगला फटका स्लॅप केलेले चेंडूला जोरदार चपराक लावावी त्या पद्धतीने खरं तर इथे फटका खेळला होता। वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केलं होतं फलंदाजाने, बॉडी रोल केली होती, त्यानंतर फटका खेळला होता। अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता गोलंदाज संकेतने। लेन बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न त्याने केला होता। ऑन स्क्रीन रिप्ले आपण सगळेजण बघत आहोत। जिकडे फटका प्लेस केला होता तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते। अनुभवी क्षेत्ररक्षक आहेत। जर्सी नंबर 85 त्याने चांगला झेल टिपला। लगेचच फलंदाज इथे बाद झालेले आपण पाहिले। दाखल होत आहे ऋषी पवार। 3 षटकांचा फक्त आणि फक्त हा सामना आहे। कमीत कमी 35 धावा धावफलकोर जोडण्याचा मानस निश्चितच असेल ओमसाई आंबेळेचा। फटका चांगला खेळलेला आहे। याही वेळेस आपण बघतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे चेंडू निघून जात आहे। मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका चौकार। या चौकाराने धावफलक आपण पाहिलं तर 15 पर्यंत जाऊन पोहोचले। पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार खेळला होता फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने।
या अगोदर फलंदाज आपण पाहिलं तर JP अर्थात जय बाद झाले होते. जय पवार, ऋषी आणि अक्षय ही जोडी बिनीची जोडी आहे फलंदाजी करणाऱ्या ओमसाई आंबेळेसाठी. पहिल्या षटकासाठी 5.5 मिनिटं वापरले आहेत. दुसरं षटक लगेचच सुरू केलं जावं. गोलंदाजीसाठी पाहायचं आता कोणत्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार वळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज भूषण येत आहेत. काही जर्सीज आपल्या समोर आहेत. मला असं वाटतं गोलंदाजी करणाऱ्या सागर 11 पारतळेच्या सगळ्या खेळाडूंच्या जर्सीवर संकेत हेच नाव असावं, कारण लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे जर्सी नंबर 26 नाव संकेत, गोलंदाज जर्सी नंबर 45 नाव संकेत. एक वेगळ्या पद्धतीचा संकेत देण्याचं काम इथे मॅनेजमेंटने केलेलं आहे. फेरूड मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर आपण बघतो अचानक त्याला उसळी मिळते. खांद्याचा पुरेपूर वापर इथे या गोलंदाजाने केलेला आहे. फलंदाजाला व्यवस्थितरित्या लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवर नजर ठेवता आली नव्हती. क्रॅम्प केलं होतं फलंदाजाला. अंतिमतः आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला. तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला होता. आकुटाप्याचा चेंडू हुक करतायत. साधा सोपा प्रश्न या फलंदाजाला इथे विचारलेला आहे गोलंदाज भूषणने. त्याचं चांगलं प्रत्युत्तर इथे दिलेलं आहे अक्षय पवार या फलंदाजाने. हुक केलं, एक टप्पा घेतला, चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. चेक केली जाते. सर्टनली हा चौकार आहे की षटकार हे बघायचंय. फलंदाज त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यासाठी सूचित करतायत. बॅटर आपण आपल्या जागेवर या. यस, अधिकचा वेळ आपल्याकडे खर्च करण्यासाठी निश्चितच नाहीये. 7 स्टार लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत असलेलं आपण बघतो. कॅमेरामॅनने अत्यंत चांगल्या पद्धतीने या चेंडूचा प्रवास टिपलेला आहे. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर राहिलेली आहे कॅमेऱ्याची. एक टप्पा घेतला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार मिळालेले फलंदाजी करणाऱ्या संघाला. 19 runs on the board with the loss of 1 wicket. This is the first over. Bhushan is the bowler. On the striking end, Akshay Pawar. Put away nicely. Full seat. Great placement. Great fielding also. Returns that ball. Call for second. Just one single available. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं क्षेत्ररक्षकाने. चेंडू अडवला, त्यानंतर त्याच्या वतीने इथे फेकी झालेली आपण पाहिली. फक्त आणि फक्त एक धाव दरम्यान मिळालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक 1 ने पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेले त्या म्हणजेच 20. एक गडी गमावलेले. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच ओमसाई आंबेळे. ज्या 35ची आपण चर्चा करत होतो त्या दिशेने डाव निश्चितच निघालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला घातक फलंदाज, आक्रमक फलंदाज ऋषी पवार आहेत. काही मान्यवरांचं आगमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होते. आपलं सहर्ष स्वागत. Switch it attempted. There is no connection of bat and ball. This is a dot delivery. What a good bowling. Bhushan has made a great impact. What a great control he has. मुख्य मंचावर ग्रामपंचायत डोंगरडमेचे माजी उपसरपंच दिनेशजी दळवी, त्याचबरोबर तंटामुक्ती उपाध्यक्ष तानाजी गायकर, त्याचबरोबर ग्रामपंचायत डोंगरडमेचे सदस्य मोहन शेळके यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. Once again try to hit that ball in a ways. Once again beat that edge and batter also. Great bowling, great variation by that bowler. Great use of length ball. Bhushan has done a remarkable job. 20 धावा धावपलकोर आहेत. चांगली गोलंदाजी भूषणच्या वतीने. शेवटचा चेंडू ते फेकला जाते गोलंदाजाच्या वतीने. Hooks that ball. Fieldsman comes underneath. There is no chance for that fielder. All the way for sixer. आपण पहिल्या फलंदाजाच्या बॅटमधून आखूटप्प्याचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर जाणारा. थोडे स्लाइटली कमिटेड अँड देन एक्झिक्युटिव्ह असं म्हणूया. थोडे शफल झाले होते, त्याचमुळे चेंडूची इथे दिशा बदलली आणि त्याचा चांगला वापर केला. गोलंदाजाची दशा खराब करत असताना फलंदाजाला आपण पाहिलं. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावपलकावर 1 गडी गमावलेला आहे. प्रथम फलंदाजी करतायत ओमसाई आंबेळेचे हे फलंदाज. तिसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करा. स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक 2025 या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण जोडलेले आहोत. या स्पर्धेची दुसरी रजनी इथे आपण अनुभवत आहोत. घड्याळाकडे जर नजर दिली तर जवळजवळ 1 वाजत आलेले आहेत.
जवळजवळ 12 ते 13 दिवसांच्या नाईट क्रिकेटची मेजवानी डोंगरनाबेकरांना मिळत आहे, कारण 23 तारखेपासून जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेच्या या मैदानावर क्रिकेट नाईटचं सुरू झालेलं आहे आणि ते थेट 5 तारखेपर्यंत असं सुरू राहणार आहे. This is the last over being bowled by bowler Jagdish. Once again, control pull. Missed timing, shot by the batter, just one single available. फ्रंट लेग पुढे सरसावला होता, पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न केला, त्याचमुळे तिथे टायमिंग खरं तर व्यवस्थितरित्या जुळता आलं नाही. पंच दरम्यान आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की या गोलंदाजाच्या शैलीवर काही आक्षेप आहे की नाही, शैली वैध आहे की अवैध आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. फेअर डिलिव्हरी, साइड आर्मच्या अंदाजाने गोलंदाज गोलंदाजी करतायत, परंतु योग्य अँगलचा वापर केलेला आहे गोलंदाजाने. $27 runs on the board. Mistiming hit, miscue hit, fieldsman available, takes the second catch of this match. One more departs. उजव्या बाहेरचा चेंडू ठेवला होता. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाने कमी गतीने चेंडू फेकला होता. कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर फलंदाजाचा आपण पाहिला, कमी गती दिली होती गोलंदाजाने, त्याचमुळे या फटक्या आपण पाहिलं की या फटक्यामध्ये तितका वेग निर्माण झाला नव्हता. क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली, चांगला झेल टिपला. या सामन्यातील दुसरा झेल इथे खरं तर या क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे. धावफलक आपण पाहिलं तर 27 अर्थात 27 धावा आहेत धावफलकावर. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ येणं शेष. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समीर धावफलकावर धावा आहेत 27. व्हॉट अ ग्रेट शॉट, अत्यंत चांगला फटका आपण बघितला. ऑन साइडला खेळला गेला होता फलंदाजाच्या वतीने. रॅम शॉटच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका, षटकार. आलेल्या समीरने दाखवलेला आहे. हा षटकार अत्यंत महत्वाचा होता. धावफलक त्याचमुळे पुढे गेलं. आणखी एकदा पूल करतायत. इथे उंची मिळाली, अंतर मिळेल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. हा जेल तर सुटलाय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल, पाहायचंय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. इथे यावेळेस काय घडलेलं आहे, पंच थोडा अधिकचा वेळ घेत आहेत, परंतु आता तिसऱ्या पंचांची अंतिमतः मागणी केली जात आहे. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हॅज बीन डिमांडेड बाय ऑन फील्ड अंपायर मल्लेश शेट्टी सर. या अगोदर आम्ही अनेकदा खरं तर या गोष्टीवर चर्चा केली आहे. गेली काही दिवसापासून म्हणजे 15 ते 20 दिवसापासून डोंगरनाबे परिसरामध्ये बिबट्या त्याचबरोबर वाघाचा वावर आहे. हाती आलेल्या सूत्रानुसार आता असं समजतं की 10 होतं. फलंदाज नाबाद आहेत आणि फुटप्रिंट्स अर्थात वाघाच्या पायांचे ठसे वगैरे हे सगळे आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. अगदी हाकेच्या अंतरावर, म्हणजे इथून पुढे जर आपण म्हटलं की 200 मीटरच्या आसपास वाघाचा वावर आहेच. त्याचमुळे षटकार जर आला, जनरेटर व्हॅनच्या पलीकडे चेंडू फार दूरवर गेला तर काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. अति धोकादायक क्षेत्र आहे ते. एकदा गेले की पुन्हा एकदा तुम्ही याल अशी शाश्वती नाही.
आणखी एक फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाजी चांगली होते, इन बिटवीन चांगली फटकेबाजी सुद्धा आपण बघत आहोत. यावेळेस ज्या फलंदाजाने एक चौकार एक षटकार दाखवला होता समीर बाद. This is the first session being played by batting team Om Sai Ambele. What a great contribution by batter Akshay. He is playing on 17 while facing 8 deliveries, and great shot cameo by Samir. He has hit a splendid sixer. Score is 35 with the loss of 3 wickets. This will be the last delivery. शेवटचा चेंडू आणखी एकदा पूल केलेला आहे फलंदाजाने. काय टायमिंग इथे जुळवलंय फलंदाज अंकुशने. अंकुशला इथे अंकुश घालता आला नव्हता फलंदाजाला. षटकार अत्यंत महत्वाचा, या सामन्यातील निकालावर परिणाम करणारा हा षटकार कदाचित ठरू शकतो. धाबा बनलेले आहेत 41-42 धाबा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये सागर 11 पारतळेला. जय बजरंग डोंगरनाबे ब संघाचे संघनायक, त्याचबरोबर जय हनुमान कोरावळे संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच या. डोंगरनाबे आणि कोरावळे दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच जोडले जातील. या लवकरात लवकर. संघाचे संघनायक दाखल झालेले, त्याचमुळे कोरावळेकर आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. या लवकरात लवकर आपल्याला यावं लागेल. मुख्य मंचावर आपण बघत आहोत ग्रामपंचायत डोंगरनाबेचे माजी उपसरपंच युवा नेतृत्व दिनेशजी दळवी, त्याचबरोबर तंटामुक्तीचे उपाध्यक्ष तानाजी गायकर, त्याचबरोबर ग्रामपंचायत डोंगरनाबेचे सदस्य मोहन शेळके यांचं आगमन झालेले. पुन्हा एकदा तुमचं आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वाघाच्या दिशेने जाऊन सरळ ते आता मैदानात आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्पेशल स्क्वॉड नाणेफेक इथे संपन्न केली जाते. दिनेशजी दळवी यांच्या शुभास्ते ही नाणेफेक संपन्न होईल. तिसऱ्या फेरीचा सामना इथे खेळला जात आहे दोन्ही संघांच्या मध्ये. नाणेफेक जिंकलेली आहे जय बजरंग डोंगरनाबे ब संघाच्या संघनायकाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बेचाळीस धाबांचं टार्गेट चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी सागर 11 पारतळेला. ऋषिकेश झुंजाराव स्ट्रायकिंग एंडला. एज लागली होती. स्लिप कॉर्डर मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा उपस्थित होते. पहिलाच चेंडू होता. झेल खरं तर इथे टिपता आला नव्हता. गोलंदाजीला सुरुवात करत असताना गोलंदाज आपल्याला जयेश पाहायला मिळत आहेत. भरधाव वेगाने गोलंदाजी करतायत. राईट आर्म राऊंडने खरं तर हा चेंडू होता उजवेष्टीच्या फार बाहेरचा. लेंथ बॉल होता, अचानक उसळला होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. स्लाइस झाला. पुढे सरकलेले आहेत, पावलांचा वापर करतायत. इथे फलंदाज यावेळेस काय घडलंय, पंचांकडे दाद मागण्यात आलेली आहे. मैदानी पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. अलीकडचे 1-2 सामने जर आपण पाहिले शिवा तर तिसऱ्या पंचांना बिजी ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या डोळ्याला डोळा लागू देत नाही मैदानी पंच. लगेचच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत.
ज्या पद्धतीने प्रथम दर्शनी हालचाली आपल्याला पाहायला मिळतात, कदाचित फलंदाज अडचणीत येऊ शकतात, परंतु पाहायचंय पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग एव्हिडन्सेस आपण बघत आहोत, त्यानंतरच निर्णय इथे दिला जाईल. बॅट ड्रॅग करणे अत्यंत महत्त्वाचं असतं कोणत्याही खेळाडूसाठी. फलंदाज बाद आहेत, जवळजवळ पोहोचले होते परंतु बॅट ड्रॅग केली नव्हती. त्याच गोष्टीचं सुतोवाच आपण केलं होतं. बघा, तुम्ही धाव बनवत असताना तुम्ही बॅट कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे यासाठी सुद्धा काही मार्गदर्शक गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. परंतु क्रिकेट तुम्ही किती गांभीर्याने घेता, कसं खेळता, किती सिरियसनेस तुमचा आहे, किती प्रगती तुम्हाला हवी आहे, किती यश तुम्हाला हवं आहे, यावरून तुम्ही मग त्यामध्ये किती मेहनत घेणार हे ठरत असतं. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. दोन्ही एकाच नावाच्या खेळाडू पडल्या तर चेंडू फार खाली राहिला. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाने दरम्यान इथे थोडी चूक केली आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट होईल. 22च्या रूपाने ही धाव पूर्ण होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत. 42 धावा ओमसाई आंबेळेच्या अटॅकच्या विरोधात बनवणं खूप कठीण काम आहे. वाघांविषयी आपण चर्चा करतच असतो. वाघिणीचं दूध मिळवणं हे खूप कठीण काम आहे, दुर्लभ काम आहे, परंतु असं म्हटलं जातं की प्रयत्नांती ते शक्य आहे. त्यामुळे प्रयत्न प्रमाद आपल्याकडे ठेवणं फार गरजेचं असेल. फलंदाजांना बॅकफुटला गेले, कव्हर्सच्या डोक्यावरून इथे फटका प्लेस केलेला आहे आणि दन दन करत असताना अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. चौकार आला. चौकाराने धावफलक आपण पाहिलं तर आता पुढे गेलेला आहे. अँगल क्रिएट करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जयेश करतायत. फलंदाजाकडे त्याचं चांगलं उत्तर होतं. स्ट्रायकिंगला फलंदाज मेघराज सुरोशे. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. काय फटका खेळलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टप्पा घेतला चेंडू, आणखी एकदा कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. वीरेंद्र सेहवाग स्टाईलचा हा फटका खरतर फलंदाजाने खेळला होता. वेगवेगळे फटके, त्यातील मास्टर खेळाडू वेगवेगळे, याची चर्चा नेहमी होत असते. समोरच्या दिशेने खेळताय स्ट्रेट ड्राईव्हचाच मी उल्लेख करणार होतो, परंतु इथे आडव्या बॅटने खेळला गेलेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदली. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठ 3 चौकार ठोकलेले आहेत. जयेशने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जर आपण म्हटलो तर त्यामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव लगेचच घेतलं जातं. कव्हर ड्राईव्ह म्हटली की विराट कोहलीचं नाव त्यामध्ये येतं. पुल फटका म्हटला की रोहित शर्माचं त्यावर खरं तर पेटंट लेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. कट शॉटचा विचार केला तर वीरेंद्र सेहवाग सारखा खेळाडू कट शॉट चांगला खेळताना आपण खरं तर बघत आहोत. इम्प्रोवाइज फटक्यांचा विचार केला तर AB डिव्हिलियर्स असेल, त्याचबरोबर सूर्यकुमार यादव असतील, त्यांच्याकडे तो 7-12 जातो. त्याचमुळे वेगवेगळे फटके, त्या फटक्यांमध्ये महारथ हास्तील असणारे वेगवेगळे खेळाडू आहेत, वर्चस्व असणारे वेगवेगळे खेळाडू इंटरनॅशनली आपण बघतो. 12 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण प्रतिकार तर चांगला सुरू केलेला आहे फलंदाज मेघराजने. हिस्टॉरिकल कॅरेक्टर आहे मेघराजचा जर आपण विचार केला तर. समोरच्या दिशेने फटका प्लेस करतायत. मिस्टामिंग फटका होता. एक पाय हवेमध्ये ठेवत असताना खरं तर इथे हा फटका प्लेस केला होता फलंदाजाने. स्ट्रेट डाउन द ग्राउंड, जस्ट 1 सिंगल अवेलेबल. एकच धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण बघतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जात आहे. ऋषी पवार. एक महत्वाची गोष्ट ओमसाई आंबेळेच्या गोलंदाजीची अशी आहे की त्यांचे तिन्ही गोलंदाज युवा आहेत आणि वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. हा बघा चेंडू, ज्या वेगाचं मी चर्चा करत होतो त्याच भरधाव वेगाने चेंडू हाताळलाय जरूर, परंतु यष्टीरक्षकाने सुमार कामगिरी केली आणि त्याचबरोबर सीमारेषा भेदली. यावेळी चेंडू
अत्यंत महत्वाचा चौकार या धावफलकावर जोडला जाईल आणि या चौकारांशी धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 18. एक गडी गमावलेला आहे. गोलंदाजांनी तर चांगला चेंडू फेकला होता. बॅकफुटला ढकलल्या फलंदाजाला वेगाचा भय दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त वेगाने गोलंदाजी केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल स्टार्किंग एंडला थ्रो. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा क्रिकेटमध्ये फलंदाजाने एखादा फटका खेळल्यानंतर प्रत्येक फटक्यावर 2-2, 3-3, 4-4 धावा पूर्ण करता येतीलच असं नाही. परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने पूर्ण करता त्यावेळेस तुमच्याकडे दुसरी तिसरी धाव घेण्यासाठीची संधी निर्माण होते. संपूर्ण कोरावळे संघ चांगली झोप घेत असताना आता पुन्हा आलेले आहेत. खूप आराम त्यांना मिळाला. तुषार धुमाळ अर्थात दाजी आणि त्यांचे सगळे सहकारी चांगलं क्रिकेट खेळलं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये. यानंतर यजमान संघांचं आव्हान त्यांना असेल, कारण जय बजरंग डोंगरनाबे ब संघ सुद्धा ताकदवान संघ आहे. स्लाइस इथे करत असताना चेंडूला फलंदाज आपण बघतो. क्षेत्ररक्षक गलीमध्ये होते परंतु आता या गलीमध्ये चेंडू त्यांना अडवता येत नाही. चेंडू सीमापार चौकार. आज खरं तर आपण बघतो जयेश त्याचबरोबर मेघराजकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु जयेशने क्रमांक स्ट्रायकिंग एंडला जयेशने अत्यंत चांगले फटके आतापर्यंत प्रोड्यूस केलेले आहेत. आठ चेंडू 18 धावा. यावेळेचा चेंडू चांगला आहे. खरं तर फलंदाजाला त्याच्या बॉडीचा शेप तिकडे होल्ड करता आला नव्हता. फलंदाजी करत असताना बॅटरची इनिशियल मोमेंट अत्यंत महत्वाची आहे. कधी कधी अत्यंत वेगवान ज्यावेळेस चेंडू असतात त्यावेळेस फलंदाज इनिशियल मोमेंट घेत असतात. तेच झालं होतं इकडे. ही बघा ही ट्रिगर मोमेंट. फ्रंट लेग पुढे सरसावला होता, बाजूला काढला होता. चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेताना आपण बघतो अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळत आहे. हे षटक चांगलं राहिलं गोलंदाज ऋषीचं आणि याचमुळे आता धावफलक 2 षटकांच्या अंती 24 पर्यंत जाऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि 18 धावा निर्णायक आणि शेवटच्या षटकामध्ये पूर्ण करायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या सागर 11 पारतळेला. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. त्याचबरोबर गोलंदाज आपल्याला इथे निवडायचा आहे. लगेचच तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला घेऊन यायचं आहे हे ठरवावं लागेल. पाहायचंय 18 धावांचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे गोलंदाजी सोपवली जाते, कोणत्या गोलंदाजाकडे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज जय गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. या अगोदरचे दोन्ही खेळाडू चिरपरिचित आहेत, परंतु आता आणखी एक नौका खेळाडू जय येतो इथे गोलंदाजीसाठी. 18 धावा त्याला वाचवायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण फलंदाजी बघत आहोत, गोलंदाजी करणारा संघ गोलंदाजी त्याने चांगली केलेली आहे, परंतु फलंदाजी सुद्धा फलंदाज जयेश यांनी चांगलीच केलेली आहे. सहा चेंडू 18 धावा असं समीकरण. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. अधिकचा वेळ खर्च करण्यासाठी आपल्याकडे निश्चितच नाही. घड्याळाकडे नजर दिली तर 1:10 झालेली आहेत. बरोबर 1 वाजता या डावाला सुरुवात झालेली आहे. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाज तयार. मागच्या बाजूने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हेरी फाईन. यावेळेस इथे तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येत आहे. चेंडूवरचा हाईट फॅक्टर खरं तर विचारात घेण्यासाठी फलंदाजाने प्रवृत्त केलेले आहे. तिसरे पंच प्रवीण विशे सर अर्थात भावड्या सर. त्यांच्या अलीकडे एक वेगळंच नाव चर्चेत आलेलं आहे. फार पूर्वीपासून आहे, परंतु आम्हाला आता समजलं कैची म्हणून त्यांचं निकनेम अलीकडे सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आता त्याचं कारण एक विशेष आहे, परंतु आता ते सांगावं की न सांगावं या दुविधेत मी आहे. पण कारण तर तितकं वाईट नाही, चांगलं कारण आहे. मी निश्चितच त्यावर चर्चा करेल. तुर्तास आता त्यांना डिसिजन व्यवस्थितरित्या देऊ द्या, नाही तर त्यांची मानसिकता हलायची. पुन्हा इथे खरं तर भावड्या यांच्याकडून रिलुक केलं जात आहेत. पुनर्अवलोकन ज्याला आपण म्हणू, फारच चांगला शब्द वापरायचा झाला वाङ्मयीन तर.
वन बाउन्सची वॉर्निंग दरम्यान इथे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा चेंडू व्हॅलिड आहे. मागच्या बाजूने चेंडू जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इथे खरं तर बघायचे पूर्ण आहे की नाही. पाहायचंय लेग बाईटच्या रूपाने ही धाव खरं तर पूर्ण होत आहे. एसटी रक्षकाने चेंडू बरोबर पकडला होता, परंतु तरी सुद्धा आपण बघतो की फलंदाजाच्या पॅडला लागून चेंडू मागे गेला होता. त्याचमुळे आता ही धाव व्हॅलिड आहे. बघा, हे या छोट्या छोट्या गोष्टी असतात. योग्य निर्णय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतात. मला एका खेळाडूने सांगितलं होतं की प्रवीण विशेष सर यांचे हात इतके कडक आहेत, म्हणजे त्याने जर आपल्याला असा चिमटा काढला तर त्यातून ते मासाचा गोळा घेऊन बाहेर येऊ शकतील. त्यामुळे मग तिथून तो चिमटा आणि पुढे जाऊन कैची, असं ते सगळं सहसंबंध परस्पर संबंध आहे. तीन चेंडू 16 धावा. फटका फसलाय. समोर चेंडू खेळतायत फलंदाज. एकच धाव दरम्यान मिळते. या क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला बाद करण्यासाठी थ्रो फेकला होता की गोलंदाजाला जखमी करण्यासाठी हेच समजत नाही. हा, बॉलरला इंज्युर्ड करायचं होतं. तुमचे 12वे प्रतिनिधी हेच सांगतात. हरकत नाही. सामना ज्यावेळेस आपल्या बाजूने असतो त्यावेळेस आपण काहीही करतो, परंतु सामन्यामध्ये जर रेड झोन असेल, रेड अलर्ट असेल, तर मात्र ती परिस्थिती वेगळी असते. आणि क्रिकेटमध्ये दबावामध्ये आपण पाहिलं तर रथी मारथी ढेर होतात. दबावामध्ये जो योग्य खेळ करेल तोच खरा सुरमा असं म्हणूया आपण. सामर्थ्याची खरी परीक्षा ही संघर्षाच्या काळात असते असं म्हणतात. 2 चेंडू आणि 14 धावा. उजबेष्टीच्या बाहेरून फटका दर्जेदार होता. प्लेसमेंट थोडी चुकली. एकच धाव दरम्यान इकडे मिळेल. सामना तसाही आता इथून पुढे संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. या सामन्यावर मगर मिठी दिलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने, सागर 11 पारतळेने. 1 चेंडू आणि 13 धावा. 1 मध्ये 14 धावा ग्रामीण सम्राट बाळ्या मामा यांच्या गुंदवलीला मी पाहिले होत्या. 2 चेंडू नो आले होते, 2 षटकार लागले होते. परंतु आपण बघतो की चमत्कार नेहमी होत नसतात, क्वचितच कधीतरी घडतात. इथे एक षटकार जरूर आला. फलंदाजाने चांगला प्रतिकार दाखवला, परंतु खूप उशीर झाला. यात्रा संपल्यानंतर दुकान मांडण्यात काही मजा नसते असं म्हणतात. हा षटकार फलंदाजाला चांगला कॉन्फिडन्स देऊन जाईल, परंतु सामना तुर्तास जिंकलेला आहे. ओम साई आंबेळेने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.